कस काय मला काय का म्हणा मरताना सुद्धा त्याने चिकाटी सोडलेला आहे बा. काय केलं माझं उद्घाटनच केलं त्याने. काय केलं पाठीवर घेतलं होतं ओढत ओढत जायला आम्हाला. अरे हे घर चिकाट जाईल धन देऊन आलो घर चिकट आहे वाडी चिकाट देऊ धन दिली संपला विषय झाला. आता तुम्ही एक काम करायचं आता कोणचं राणी साखर आहेत ना हो घ्या बोलवून होय दुःखात दुःख झाले त्यांना बरोबर आहे. त्याच्या दुःखाचं निवारण करणं गरजेचं आहे. तात्यासाहेब काय तर दोन गोष्टी समजावून सांगतील तसा त्यांना. माणूस घेतला माणूस आहे लय चांगला आहे माणूस होय रे. पडून मरण नाही एवढा. कोरोना- आई साहेब! कोरोनात जगलाय ना आता जातो होईल का ते. ओ आई साहेब! आहे साहेब या 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 तात्यासाहेब बोलवायला लागले. काय काम आहे का? आता आम्हाला काय माहित काय दुःखाचं काहीतरी चार गोष्टी बोलणार असते. हो जाऊ भाऊजी का बोलवलं होतं आम्हाला? आता तुम्हाला कसं बोलावं हेच काय कळत नाही. कोणती बुद्धी वापरावी. आता वहिनी म्हणावं तर माझा भाव जिवंत नाही. राणी सरकार म्हणावं तर तोही तुम्हाला अधिकार नाही. नेमकं तुम्हाला कोणत्या नावानं हाक मारावी हेच मला काही कळत नाही. त्यात हा दुःखाचा डोंगर कशा पद्धतीने तुमचं सांत्वन करावं हेच मला काही कळत नाही. भाऊजी हा. काय बोलता तुमची तुम्हाला ते समजतं का? आता काय समजत नाही मी. राणी सरकार आहे काही म्हणावं काही कळत नाही. अहो राणी सरकार म्हणावं तर आता कपाळावर कुकून आहे नवरा नाही जीवन कशा राणी सरकार तुम्हाला म्हणायचं हे म्हणतो तुम्हाला. लहान मुलासारखं बोलू नका विचार करून बोला. कमाल झाली विचार करून बोलतोय मी. माझा ऐका तुम्ही जास्त डोक्यात विषय घेऊ नका. महाराज गेले म्हणून नाते तुटलेली नसतात. शाबास. हा मग हेच एवढं समजतं ना? मला एवढंच म्हणायचं आहे हो. कोण नाही कोणताही या पृथ्वी तलावरती माणूस अमर झाला नाही. राम मेला कृष्ण मेला सगळे मेले मग माणूस आपण आहे कोणते केव्हा तरी मरते. पण डोक्याला जास्त त्रास घेऊ नका. सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. आता तुम्ही माझा आहे. भाऊजी का असं झालं असतं? एवढं दुःख आमच्या नशिबाला का? काय गुन्हा केलं होतं त्या देवाचं तिकडे आम्ही? महाराज आम्हाला सगळ्यांना पोरके करून गेले. आज माझे 2 मुलं आणि मी पोरके झाले. आम्हाला आता कोणाचा तिकडे आधार नाही. भाऊजी आता तुमचाच आधार आम्हाला आहे. तुमचे शेवट कोणी नाही आम्हाला. वहिनी दरबारमध्ये अंधार अंधार पडला. माझं काहीच नसाल डोक्यात डोळ्यात बघा माझ्या किती असू आहे. डोळ्यात माझ्या बहिणीचा बरं झाले. आता मी बिनकामाचं माझ्या भावाच राव का पण गोष्टी होत्या त्यात राहू द्या. माझा भाऊ गेलाय सगळी जबाबदारी आता तुमच्या पोरांच्याकडे लक्ष मी देणार आहे. तुमच्याकडे मी लक्ष मीच देणार आहे. खरंच आहे. आता भावानंतर कोण आहे माझ्याशिवाय? बरोबर बोलताय. अहो तुमचाच आधार आहे आम्हाला. आम्हाला कोण आधार देणार? रक्ताची नाते माझी फक्त तुम्हीच. बरोबर आहे. तुमच्या शेवट आम्हाला कोणी नाही. खरंय भाऊजी लक्ष देशील ना? सत्यवती परत भाऊजी हा तोंडातून शब्द उच्चारला तर माझ्यासारखा दुसरा कोण आहे? म्हणजे काय बोलताय? हा तेच खरं बोलतोय. मला सम्राट क्रूर सिंग म्हणायचं. सम्राट परत अजिबात बोलायचं नाही. मी सत्यवती का म्हणतोय? ना भाऊ ना
तुम्ही राणी राजाची राणी नाही, गेला तो अधिकार, आता तो माझा अधिकार आहे आणि मी आजपासून सत्यवती बोलणार. भाऊजी विचार करून बोला. मी तुमची भाऊजा आहे. भाऊजा म्हणजे एक आई समान असते. भाऊजाकडे बघताना नजर खाली असावी, वरती नाही. का भाऊजी दारू तर पिऊन आला नाही ना? डोळ्यावरचे पडदे भाजला सारा. आम्ही कोण आहे आमच्या चांगल्या नजरेने पहा. सत्यवती, मी सांगतोय, ही राजगादी गेली कित्येक दिवस रिकामी आहे. याच्यावरती कोणतरी आरूढ झालं पाहिजे. होणार ना? सर्व राज्याची सूत्र हातात घेतली पाहिजेत, तरच ही प्रजा आपल्या बरोबर राहील, अन्यथा लाथा घालेल. असं भान आहे का? बाण आहे. तुम्हाला म्हणायचं ते तरी काही मला समजत नाही. काय म्हणायचं? हे राज्य मी सांभाळतोय. राज्य आपलंच आहे, आपणच सांभाळायचं आहे. कोण कोण म्हणतं मी तुम्हाला फरक समजते? राज्य आपलं सांभाळताय तुम्ही, अगदी किती किती गुळगुळीत बोलताय. सत्यवती, ना घात का ना घर का अशी अवस्था करून ठेवली तुम्ही. हे राज्य सांभाळायचं आहे ना, मग माझ्याजवळ काहीतरी प्रूफ पाहिजे ना, अधिकार पाहिजे ना. काय अधिकार आहे माझ्याजवळ? अहो कसला? काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे भाऊजी? काय पाहिजे तुम्हाला? मला राज्याचा दस्तऐवज आणि तिजोरीचा चाव्या माझ्या हवाली करायच्या. भाऊजी, दस्तऐवज आणि तिजोरीच्या चाव्या तुमच्या पशी काय आणि माझ्या पशी काही वेगळे नाही. पण ह्या गोष्टीला काहीतरी विचार करावा लागेल. अशा दरबार बसवावं लागेल, न्याय निवाडा होईल. मग तिजोरीच्या चाव्या आणि दस्तऐवज कोणापाशी द्यायचा हे नाही ठरवलं. न्याय बसवू शकत नाही मी. कोणाची हिंमत न्याय बसवायची? माझ्या घरातला हा मामला आहे, दुसऱ्यांनी त्यात नाक खोपसायचं नाही. ठीक आहे, जाऊ द्या जाऊ द्या. तुमच्या पशी राज्याचा दस्तऐवज असू देत, तिजोरीच्या चाव्या असू देत, नाही म्हणत नाही मी, एवढा कठोर नाही मी, असू द्या. मग एक तरी काम कराल. काय करायचं? हे जे शरीर आहे ते माझ्या ताब्यात द्यायचं. भाऊजी, का? का? बरीचशी मजल झाली तुमची. आम्ही ऐकून घेतो म्हणून तुम्ही कसेही बोलता. मागापासून मी ऐकते, वेगळ्याच भाषेने बोलता तुम्ही आम्हाला. भाऊजी, महाराज गेली म्हणून आमचे विचार बदलले नाहीत, आमचे डोळे उरफाटी झाली नाहीत, आमच्या मनाची बदल झाली नाही. आम्ही सत्वशील आहोत. आमचा पतिवर्तीचा पोलादी किल्ला कधीही ठेवणार नाही. भाऊजी, ह्या गोष्टी जरा विचार करून बोला. माझी महाराज कुठं आणि तुम्ही कुठं? कुठं शंकरने वारो आणि कुठं ज्ञानकुमाराचे गाढव. काय बोलला भाऊजी? सोला बिचारा, काही बोलला भाऊजी, सोला बिचारा. आयुष्य आता माझ्या बरोबर काढायचं आहे. गाढव म्हणू नकोस. गाढवाचं लय बेकार असतं. नालायक माणसा, बडफड बंद कर तुझी. अरे कुठं बोलतोस, कुणासमोर बोलतोस? जरा विचार कर. चांगला केलाय. आमच्या तुकड्या जगणाऱ्या कुत्रिया, अरे मला बोलतोय तसं वाईट मंगल. अरे लहानाचा मोठा आम्ही केला आणि बुद्ध्या हे या राजकुरात जन्म घेतला तुम्ही दोघांनी. अरे महाराजांनी काय केलं?
कुलाचं रक्षण केलं, आया बहिणीचं रक्षण केलं आणि त्याच कुलामध्ये तुम्ही जन्म घेतला. अरे तू काय करतोस निर्लज्जा? अरे म्हण आहे ना, कावळ्याला चुना फासला म्हणून तो राजहंश म्हणत नाही. तशी तुझी जात आहे. तुला काय वाटलं तू कावळा आहेस, पण तुला काय ते स्वतःला पांढरा समजतो ना राजहंस समजतोस. अरे स्वतः तू कावळा, तू डोम कावळाचा आहेस. कावळा मध्ये हिला कावळ्याचं शास्त्र काय माहित आहे? अरे चल, काय शास्त्र? कावळ्याचं शास्त्र कळत आहेस? अरे किती जर त्याला एकच टाइम त्याची किंमत आहे. कोणत्या? एकदाच त्याला किंमत आहे. शेवटी तो नरकातच तोंड बोलतो तो कायम. त्याला चांगल्या ठिकाणी जागा नसते, नरकाच्या ठिकाणीच. सत्यवती ऐक कावळ्याची महती. हा, कावळा कोण आहे? सुदर्शन नावाचा गंधर्व. हा हा, सुदर्शन नावाचा गंधर्व तो कावळा कसा झाला याची कल्पना नाही तुला? वय का? असू दे कावळा, चल जाऊ दे कावळा. तू देवाचं झाड कंत म्हणतेस, वड आणि पिंपळ ना? मग या वडाच्या पिंपळाच्या झाडाची निर्मिती कावळ्याच्या विष्ठेतूनच होते. शास्त्रात शिरलाय आणि स्वतः मग आम्ही कोण आहे मग? स्वतः सांभाळ. काय सांभाळतेस तू? अरे काय सांभाळतेस? सावळा रंग मासाळ गुण, मुकी घेता लागे विसाप्रमाण. आणि चिक्की वाळू आणि कंडोरदार कसं दिसत आहे? दोन्हीही सारखाच दिसत आहे. कवडी यंत्रण खाल्ल्यानंतर कडूच लागत आहे आणि चिक्कू वाळू खाल्ल्यानंतर गोड लागत आहे. तसे माझी महाराज चिक्की वाळू आणि तू मेले कवडेंद्रावण आहेस. मी ठीक आहे, कडू असू देत नाहीतर गोड असू देत. आता तुला नवीन बोललोय म्हणून तुला कडू वाटतंय. एक वेळ सगळं रुटीनला लागलं की मी अरे अरे काकवी पेक्षाही गोड लागेल. नालायक आहे सो. अरे नालायकाला बोललं किती तर त्याची लाजच नाही. कारण का पहिल्यापासूनच त्याला लाज नाही, तर आम्ही किती जर बोललो तर त्या गोष्टीची लाज कशाला वाज? रत्नाजळी तो पिंजरा काग खोल फल्ला अमृत गाई, रंग देखो बाई जाती शोभाहून जाई. आणि ह्या पिंजरामध्ये शोभना करतो पोपटच. का कावळ्याला ठेवल्याला तो शोभिवंत दिसल नाही ना? निर्लज्जा, या दरबार मध्ये माझा पोपट निघून गेला आणि राहिला कोण? डोम कावळा. काय सांगायचं सत्यवती, मला किती जरी हिरवलंस, किती जरी मला काही जरी बोललेस, तर मी तुला विसरू शकत नाही. कारण याच्या अगोदर जेवण करत असताना जेवणात तुला चेहरा दिसत होता. तुझी पप्पी घेतल्यासारखा मला भास व्हायचा तो जहाज घेताना. अरे हरी, पाणी पित असताना तुझी जहाज मला आठवते. मी तुला सोडू शकत नाही सत्यवती. माझ्या अंगाला हात लावण्याच्या लायकीचा नाहीस तू. का? अरे मला वाटले काय आम्हाला आधार देते, माझ्या मुलाला आधार देते. अरे तुझी एवढी वाईट वासना, एवढी वाईट नजर, अरे किती नीच, किती पापी आहेस. हलकट माणसा, महाराज मला बोलत होते, राणी सरकार तुमच्या दिराचा लई लाड करू नका. मी म्हटले का हो? हो, विषारी साप आहे तो. तुम्हाला एक ना एक दिवस डान्स केलं, नाण्याच्या टेस्ट केलं. माझा नवरा आधाराने मिळाला नाही, माझ्या नवऱ्याचा खून झालाय आणि दुसरा तिसरा कोणी नसून तो केला. काय मिळालं? अरे काय मिळाले तुला? काय मिळालं? मिळालं वैभव. आता मला ते मिळालं. अरे देवा, अरे देवा, हे मी काय पाहते? माझ्या नशिबाला काय आले? अरे निर्लज्जा, निर्लज्जा आहेस म्हणून मला पहिल्यापासून माहित होतं.
अरे मला माहित नव्हता थोडा निर्लज्ज आहेस, हलकट आहेस. बडबड करू नकोस. जमते का नाही ते सांग. जमतंय का नाही? आणि काय बाजारातला भाजीपाला आहे का? अरे माकडासारखा उड्या मारू नकोस. माकडाची जात आहे तुझी. अरे हे जड्या राजकुलामध्ये जन्म घेतला पण व्यर्थ केलास. निर्लज्जी. हे देवा, यातून माझी कोण सुटका करणार? मी आता काय करू? माझे दोन मुलं, माझे बर नाही ना म्हणायचं आपल्याला तसं. होईल आज लावू होईल. बर तिजोरीच्या सागण राजाला दस्तऐवज तरी नाही. माझ्याकडून नाही. माझा जीव गेला तर भेटाल, माझी रायडे तुकडे झाली तर भेटाल, पण दस्तऐवज आणि तिजोरीच्या चाव्या तुला कधीच मिळणार नाही. आणि एवढंच काय काय या तरबार मधली चिवटभर माती सुद्धा तुला मिळणार नाही. सोड. मला तू अजून ओळखलं नाहीस वाटतं. अजून नाही ओळखलास. अरे मी तुला चांगलीच ओळखतो. काय ओळखलायस तू? मला काय ओळखलायस? काय ओळखलायस तू? हरी हरी माकरा किती जर भोवतणी उड्या मारलास ना तर ते गोष्ट जमणार नाही. तुला माहित नाही तुझा बाप अजून जिवंत आहे. बाप? हा कोण बाप? कोण? माझा वसंत, माझा वसंत अजून जिवंत आहे. वसंत? हा ते मिळमिळ वशा? मिळमिळ. अरे या राष्ट्रामध्ये त्याने जन्म घेतला आहे. या राष्ट्रामध्ये रक्त त्यांच्या अंगामध्ये खेळत आहे. बर ते शूरवीर आहेत. बर तुझ्यासारखी भांडगोळी नाहीत. बर. माझा बाप? माझा बाप का? माझा बाप? एक ना एक दिवस तुझा जबडा फसले सुटणार नाही. माझा बाप? हा हा माझा बाप? हो. माझा बाप म्हणजे तो? कोण म्हणते आहे? माझा बाप म्हणजे तो? माझा बाप? माझा बाप म्हणजे तो? बाप म्हणजे तो? बाप म्हणजे काय? बाप? तुझ्या बापाची कशी अवस्था करतो ते? ए सेवा! जखर बंद कर. नाही नाही. माझा हुकुम आहे. सम्राट क्रूर सिंग बांध. मला बांधतोस काय? मला बेडे ठोकतोयस? अरे नालायका, वाघणीलाच बेडे असतात, तुझ्यासारख्या भांडगोळ्याला नसतात. वाघणीची भाषा बोल नकोस. आता त्याला सर्कसीतला रिंग मास्टर भेटलाय. असं? त्या मास्तराची काय अवस्था पाहते? बांधा. कधी घालतोयस? कधी घालतोयस? हा कोण सांगा की कोणाला? कुणाला? बेडा बेडा मी म्हणतोय तुला बेडी घाल ताबडतोब. जखर बंद कर. अजिबात थांबू नकोस. डोसक्यात या मला पाहायचं आहे काय करते ती. घातल्या का? गाठल्या गाठल्या. ते धक्का ढक्कन. तुम्ही आरोग्याचं नाव सांगितलंय का? असं घाल बेड्या म्हटलं. अरे कुणाला घालायच्या? नाव सांगा ना. अरे तुम्ही वकिली पॉइंट नका बोलू. अरे आरोग्याचं नाव सांगायचं. सत्यवतीला घाल. सत्यवतीला. भारत एक नंबर झाली म्हणून सांगितले 100 गेल्या. तुमचं पात्र 1 नंबरचं झाले. काय करतोय? आणि काय करायला? हवालदार, किती उशीर बघत बसलायस? रडायला लागले ते. किती उशीर काय रडतोयस? रडायला लागले. मी तुला सांगितलं हुकूम काढवा. बांध लवकर.
माझ्याने घालायचे होत नाही तुझ्या आईच्या गांडीत घालणार. ए चला धर्मान, ए धर्मान चला, चला चला धर्मान, चला धर्मान चला, चला लवकर धर्मान. कुठे गेला तो? धर्मान चला. काय म्हणतोय नव? मी नोकरी सोडल्या. कुणाच्या आईच्या गाडीत म्हणलास? तुझ्या चल. थांबा त्याचा मिळ्या इकडे. तुम्हाला काय राग आहे का नाही? काय थांबायचं नाही. नाही तू काय म्हणलास मला सांग. मी नोकरी राहत नाही. बर हा जाऊन माझी मी कोणातरी मस्त राखून खातो. बरं, मग यांना काय म्हणलास? मी मुतीन. काय म्हणलं तुम्हाला? ज्याचा आण खाव त्याच्यावर असं माजुरीपणा करावं. बघ ना काय म्हणलं तुम्हाला? काय म्हणतो, घे गाडीत घालून म्हणते. काय म्हणतो? आईच्या गाडीत घालून घे म्हणते. आणि तुम्हाला राग आहे का नाही? पाटलं घालत बेड्या घाल, घाल बेड्या, घाल लवकर लवकर. काय साहेब? हे बघा आम्हाला पर्याय नाही, कारण इथं राजा बोलून सगळं आलंय. पर्याय नाही. तुमच्या अंगाला हात लावायची आमची लायकी सुद्धा नाही. पण करता काय? ह्या आई घालीचं आहे इथं. हा? अरे तुमच्या मुलामुळेच मी पालन पोषण केलं. होय होत आहे. या हाताने तुम्हाला 4 गाल चावले. आई साहेब काळजी करू आणि नका. तुम्ही ही पण माझ्या. मी तुम्हाला बेड्या घालतो, पण एक ध्यानात ठेवा, मी जोपर्यंत ह्या दरबारमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. अरे पण मला बांधून ठेवलं. वेळ प्रसंगी हे मुडं पाडा सुद्धा माझं पुढे बघणार नाही. माझे मुलं. कधी बिडे घालणार आहेस? काय बोलतो तो? बेड्या घालून आम्ही लवकर 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 माझा आहेस. भाऊजी थांबा होत आहे. थांबा ह्याचा वचपा सगळा निघणार. मला पाचगावचा गोरक्या म्हणते ती. काय सांग एका रट्ट्यात याला कोलाट्यात चालेल मी. होय हो. अरे आहे की ना जीप बाहेर पाडीन जीप. माझे 2 मुलं आहेत रे. तुमच्या कुणाच्या केसाला धक्का लागणार नाही. ह्याच्या आईला पटन नाही लावला तर माझं नाव हवालदार नाही. तुम्ही जरा थांबा. भाऊजी माझं ऐका ना. मला बेड्या घालू नका. मला बंदी खाली टाकू नका. माझे 2 मुलं आहेत. माझ्या मुलाची कोण आहे? माझा बाप आहे ना, बाप आहे ना मला विचारता. मग तेच बघतो ना बापाला. माझा बाप मला बघायचा. बाप मुझे टक्करने वाली आदमी. वाह. एक ताबडतोब त्या वसंतला लगेच येतो लगेच. आणि त्याची बहीण कोण? कोण आहे? वसंतची बहीण कोण आहे? आता तुमची पुतणी आहे तुम्हाला माहित नाही का? नाती विसरलोय मी. बरोबर आहे बरोबर. बोलो. नाकी विसर ना तुम्ही. बोकडाला काय कळतं? हो काय साहेब? हो युवराज महाराज. बोकाड आहे या चला दरबारमध्ये. तिने लय मास केलाय. तुम्ही चला पाहिजे. अहो आई साहेबांना बांधून मारायला लागलाय. काय हो तर चला चला या तुम्ही. या तुम्ही. काय बाबूला माझ्या मुलांनी काही त्याच्याबद्दल माझ्या माझा बाप आहे ना तो. सार बाजूला. सार बाप आहे ना माझा. मला बाप बघायचा आहे. बाप काय म्हणतेस तू? काय म्हणतेस तू? काय म्हणतेस सांग. काय म्हणतेस तू? काय म्हणतेस सांग. बोल काय म्हणतेस. अरे बोकडा काय असा उडा कशाला मारतोय हे? काय काय उड्या मारतोय? बाजूला सर. तिकडे बाजूला वसंत याच काय ऐकू नकोस. अरे तुला माहित नाही हे काय चाले लावले ते.
तुला मी एकच ताकीद करते आहे, ह्याला दस्तऐवज आणि ठिसूऱ्या पाहिजे. माझा जीव गेला तर जाऊ दे, पण दस्तऐवज आणि ठिसूऱ्या चावे हातात द्यायचे नाही. आणि एवढंच काय, महाराज सरकाराचा खून या नालायकाने केला आहे. नालायक माणसा, किती हलकट आहे. वा तात्यासाहेब, ज्याने एक आईच्या उदरातून जन्म घेतला त्या माऊलीच्या पेलेल्या दुधाची तर जाण ठेवायला हवी होती. अरे किती केलं तर दोघांचं रक्त एक होतं. ही संपत्ती क्षणाची संपत्ती आहे, आज आहे उद्या नाही. पण ज्या आईच्या उदरातून जन्म आला आणि ते एका पाठीवरती नाक भरवून आलेले भाऊ आणि क्षण भोगो क्षणाच्या सुखासाठी सख्या भावाला संपवलं. वाह राजासाहेब, तुझ्यासारखा जर भाऊ प्रत्येक भावाच्या पाठीवरती जन्माला आला तर भावा भावांचं असणार ते मायेचं प्रेम संपेल. विनाकारण डोक्यात राग घालून ठेवू नकोस. मी काय म्हणतोय, तुझ्या आईला तिजूरच्या चाव्यान राजाचा दस्तऐवज बस. का कशासाठी? मी या दरबारचा कोणतरी चालक आहे म्हणून. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच ते माझ्याजवळ. राजासाहेब, अरे तुमच्या डोळ्यात रक्ताची ओळख राहिली नाही तिथं माझ्यासारख्या माझ्या बहिणीचा तू काय विचार करणार आहेस? तुझ्यासारख्या बाप म्हणतीस ना माझा? माझी पर्वा करू नको. ए बाप म्हणतीस ना? माझी पर्वा करू नको. माझा बाप हे तेच मागे त्यांची पर्वा कर. माझा बाप माझी पर्वा करू नकोस. ह्या राजवाड्याला अरे राजा पाहिजे. बाप तुला पाहिजे ना? बाप तुला बघायचा आहे. तिकडे चालायचं कसं नाही नाही सांग. बोल तात्यासाहेब, बोल. कान उघडे ठेवू नये का? काय पाहिजे? जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्या राष्ट्राचा दस्तऐवज आणि तेजुरीचा चाव्याच काय, पण कपाळाला लावायला माती देखील मिळणार नाही. या ठिकाणी मला माझा प्राण गमवावा लागला तरी बेकार या बसलेल्या माझ्या देशबांधवाच्या पायावरची ढोळ गेली समजेल, पण तुझ्यासारखा भोग कोणाच्या हातात कधी सत्ता जाऊ देणार नाही. साहेब, तुम्हाला जे काय हाल करायचे असतील ते माझे करा. हातात समजून घ्या, एक गाव दोन तुकडे करा. पण माझी विनंती आहे, माझ्या ताईला आणि माझ्या आईला सोडून द्या. माझा शेवटचा आधार आहे ते. शेवटचा आधार बाप होतोस का माझा?
काय म्हणतो तुला मी? माझे तुकडे करा पण माझ्या मुलात ते मारू नका. मग राहू दे. दस्तावेज नको चालू नकोस. दुसरं तुला काय बोलू ते सांग. तुझ्या लेकीला सांग. नालायक माणसा. हे बघ, मी काय वाईट बोलू नाही. चल काय पाहिजे सांग तिला सांग. एवढं मी सांग. हात भार झाले त्याचे. हात भार झाले. अरे देवा काय केलं आई. अरे बाबाच्या मायेला पोरकं झालं. मला आमची आई नाही गमवायची. आई तुझ्यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, कारण त्या परमेश्वरानं आपल्या आयुष्याचा बाजारच इथपर्यंत मारला होता म्हणायचं. कारण आई दुःखाचे काळे ढग आले की सूर्याला सुद्धा आपलं तोंड झाकून रडावं लागतं ग. तुम्ही आणली तर माणसा जे नशिबामध्ये माणसाच्या भोग आहे ते भोगलं पाहिजे. सेवक माझा मला बाप भेटलाय. आईला बरं झालं, मला आज कळलं तुमच्या आईला 2 नंबर होत. तुम्हाला ते कळणार नाही. ते तुम्हाला कळणार नाही. तुम्ही नालायक आहात. तस्कर बोलव तस्कर. आपल्या दरबारचे तस्कर असतात ना, हो 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 माणसं मारायला येतात ते. हा त्याला बोलव. बोलू का? ए तसं कर. ए तसं कर. अरे हे काय बोक का ते का काय काय म्हणलास? ए बघ मी तुला आडवा काय बोलू नाही. आर पार करीन तलवार. ती खाली कर की पाक बिकर. कापल म्हणायचं. चला तुम्हाला तात्या साहेबांनी बोलवले. चाल पुढा. हे रान गेंडा कोण आहे? तो माझा जोडीदार आहे. तुला काय करायचं? लागायचंय काय? तसं कर. काय कर